नमस्कार, मी हेमाली मोहिते. एनडीटीव्ही मराठीवर रात्रीच्या बुलेटिनमध्ये दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणार आहोत. सुरुवातीला बातमी आहे नितेश राणे संदर्भातली. भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री नितेश राणे मंत्रिपदाची शपथ विसरले का असा प्रश्न निर्माण झालाय. कारण पुणे जिल्ह्यातल्या सासवडमध्ये नितेश राणेंनी अतिशय वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. राणेंनी केरळची तुलना पाकिस्तानशी तर वायनाडच्या जनतेची तुलना दहशतवाद्यांशी केली आहे. पाहूया एक रिपोर्ट. केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान. प्रियंका गांधी अतिरेक्यांच्या मतावर निवडून येतात. ही मुक्ताफळं उधळली आहेत कॅबिनेट मंत्री असलेल्या नितेश राणेंनी. पुणे जिल्ह्यातल्या सासवडमध्ये शिवप्रताप दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मंचावर अफजल खान वधाचं पोस्टर लावण्यात आलं होतं. याच कार्यक्रमात नितेश राणेंनी केरळची तुलना पाकिस्तानशी आणि वायनाडमधल्या मतदारांची तुलना दहशतवाद्यांशी केली. ते मिनी पाकिस्तानच आहे केरळ. म्हणूनच तो राहुल गांधी तिथे निवडून आता त्यांची बहीण निवडून येते. सगळे अतिरेकीच त्याला मतदान करतात. खरंच आहे, विचारा. ते काय अतिरेकींना धरूनच ते लोक खासदार झालेले आहेत. नितेश राणे सारख्या व्यक्तीकडनं अजून आपण दुसरी कुठली अपेक्षा करू शकतो? माझा प्रश्न देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांना आहे की ज्या संविधानाची एकात्मता आणि अखंडता राखण्याची शपथ घेऊन हा व्यक्ती मंत्री झाला आहे, तो जेव्हा केरळसारख्या प्रदेशला भारताच्या पाकिस्तान म्हणतो आणि जे लोक बीजेपीला मतदान न करता काँग्रेसला मतदान करतात त्यांना आतंकवादी टेररिस्ट म्हणतो, याला मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार आहे का? हे धर्मांधतेचं आणि द्वेषाचं विष जे आपण पेरतो ना, त्याचा परिणाम असा झाला आहे की आता विचारू लागतं की कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. सर्वात जास्त बेरोजगारी, पिकाला भाव नाही, सर्वात जास्त महागाई आणि एक जात दुसऱ्या जातीच्या विरुद्ध लढत आहे. हिंदू मुस्लिम रोज होत आहे महाराष्ट्रात, रोज खून होत आहे, रोज बलात्कार होत आहेत. हा परिपाक जो आहे ना, हा सगळा द्वेषाच्या आणि धर्मांधतेच्या राजकारणाचा आहे. अफजल खान वधाचा पोस्टर महाराष्ट्रातल्या घराघरावर लागेल असं सांगताना नितेश राणेंनी पोलिसांनाच इशारा दिला. महाराष्ट्र कत्तलखाना मुक्त करणार असं आश्वासनही राणेंनी दिलंय. पण अगर कायदा नसेल, कुठलाही कायदा मोडत नसेल, तर मग आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये, शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये इथे चौकामध्ये नाही, घराघरावर अफजल खानाच्या वधाचे पोस्टर लागतील आणि कोणी काही करू शकणार नाही. काहीच करू शकणार नाही. कारण का कायद्याच नाही तसा. जो कायदेशीर विषय आहे, ज्या संबंधित आमच्या राज्यामध्ये अगर गोहत्या बंदी कायदा लागू आहे, तर आमच्या राज्यामध्ये एक पण कत्तलखाना सुरू राहता कामा नये आणि ही आमची भूमिका आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये मी तुम्हाला विश्वास देतो, या आमच्या भगवादारी महाराष्ट्रामध्ये आम्ही आमचा महाराष्ट्र कत्तलखाना मुक्त केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, हा शब्द तुम्हाला मी देतोय. तर किल्ल्यांवर होणारे हे जे हिरवे चादरांची जिथे नाटक चालू आहे, जिथे दिसतं तिथे हिरवे चादर टाकतात आणि मग तिथे आपलं सगळं आपले थडगे उभे करतात. हे कोणाची परवानगी आहे? कुठल्या इतिहासामध्ये लिहिलं आहे? मग काय ह्या लोकांचा काय अब्बाचा हा महाराष्ट्र आहे का, जिथे जातो तिथे हिरवी चादर टाकते? ते 7-12 लिहून दिलंय का? त्या औरंग्याच्या नावाने, टिप्याच्या नावाने काय 7-12 लिहून दिलंय का? विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी हिंदुत्वाचा मुद्दा तापवला गेला. त्या निवडणुकीत एक है तो सैफ हेच्या घोषणेचा सत्ताधाऱ्यांना फायदा झाला. येत्या काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा तापवण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असल्याचं दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी.